रामराम मंडळी, मी तुमची सातारची मार्क्सवाली ताई. सध्याच्या काळात ना प्रत्येकाच्या घरात एका आजाराने ठाण मांडलंय, तो म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल. आजकाल तर तरुण पोरांच्या आणि कोणत्याही सामान्य माणसांच्या लॅब रिपोर्टमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसतंय. बऱ्याचदा रिपोर्टमध्ये 300 ते 400चा आकडा दिसला की माणसं फार घाबरून जातात. आता आपल्याला मोठा आजार होणार का काय, अशी धास्ती मनात भरते. पण मंडळी, घाबरून जाण्यापेक्षा याविषयी योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल वाढणं खतरनाक जरूर आहे, पण जर ते वेळीच ओळखलं तर आपण घरच्या घरीसुद्धा त्याला अगदी सहज नियंत्रित करू शकतो. मित्रांनो, कोलेस्ट्रॉल म्हणजे नक्की काय? तर सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यातून काढून टाका की कोलेस्ट्रॉल हा आपला शत्रू आहे? अजिबात नाही. कोलेस्ट्रॉल हा आपल्या यकृताने म्हणजे लिव्हरने तयार केलेला एक प्रकारचा मऊ मेणासारखा पदार्थ असतो. शरीराची धडकट म्हणजे शरीर धडधाकट चालू ठेवण्यासाठी तो खूप गरजेचा असतो. आपल्या शरीरातील पेशींची भिंत बनवणं, वेगवेगळे हॉर्मोन्स तयार करणं आणि शरीरात व्हिटॅमिन डी बनवणं, ही सगळी महत्त्वाची कामं कोलेस्ट्रॉलच करतं. पण म्हणतात ना, अति तिथे माती. जेव्हा शरीरात याचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढतं, विशेषतः 300-400च्या वर जातं, तेव्हा ते नसांमध्ये अडकू लागतं आणि त्रास सुरू होतो. अनेकदा याला फक्त बाहेरचं खाणं कारणीभूत नसतं, तर हे अनुवंशिक म्हणजे घराण्यात चालत आलेलं सुद्धा असू शकतं. जर कुटुंबात आधी कोणाला कमी वयात हृदयविकाराचा झटका आला असेल, तर मात्र आपण जास्त सावध राहिलं पाहिजे. आता पाहूया, कोलेस्ट्रॉल वाढल्यावर आपलं शरीर आपल्याला आधीच कोणते 5 मोठे इशारे देतात. तर पहिला आहे डोळ्याच्या भोवती पिवळे डाग. जर तुमच्या डोळ्याच्या पापण्यांवर किंवा आजूबाजूला हलके पिवळसर किंवा नारंगी रंगाचे छोटे छोटे डाग किंवा पुरळ दिसू लागले, तर त्यांना साधे डाग समजून दुर्लक्ष करू नका. हा त्वचेच्या खाली कोलेस्ट्रॉल जमा होत असल्याचा संकेत आहे. अशा लोकांमध्ये पुढे जाऊन हृदयाचे आजार होण्याचा धोका जास्त असतो. दुसरं, सांध्यांवर आणि घोट्यांवर गाठी. जर हातापायांच्या बोटांच्या सांध्यांवर किंवा पायाच्या टाचेच्या मागे कडक गाठी जाणवू लागल्या आणि त्यात अजिबात वेदना होत नसतील, तर वेळीच सावध व्हा. नसांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप वाढल्यामुळे या गाठी तयार होतात. तिसरं, डोळ्यांच्या बाहुलीभोवती पांढरं वर्तुळ. जर डोळ्यांच्या काळ्या बाहुलीच्या कडेने पांढऱ्या किंवा फिकट निळ्या रंगाची गोल कडी तयार होताना दिसली आणि विशेषतः जर तुमचं वय 40 ते 45 पेक्षा कमी असेल, तर हे हाय कोलेस्ट्रॉलचं मोठं लक्षण असू शकतं. याला हलक्यात घेऊ नका. चौथं, हातापायांना मुंग्या येणं किंवा बधीर होणं. काम करताना किंवा बसल्या बसल्या वारंवार हातापायांना मुंग्या येत असतील किंवा हातपाय सुन्न पडत असतील, तर याचा अर्थ शरीरात रक्तभिसरण नीट होत नाहीये. नसांमध्ये चरबी जमा झाल्यामुळे रक्ताची वाहिनी अरुंद होते आणि रक्ताचा प्रवाह नीट पोहोचत नाही. पाचवं, चालताना पायाच्या पिंजऱ्या दुखणं. जर तुम्ही थोडं चाललात की पायांच्या पिंजऱ्यांमध्ये प्रचंड वेदना किंवा जडपणा जाणवतो आणि थोडा वेळ बसून आराम केल्यावर ते लगेच बरं वाटतं, तर हे एक गंभीर लक्षण आहे. याचा अर्थ पायाच्या नसांमध्ये रुकावट सुरू झाली आहे. मित्रांनो, शरीरात नक्की काय होतं? जेव्हा शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढतं, तेव्हा ते हळूहळू आपल्या रक्ताच्या नसांच्या भिंतीवर आतून चिटकू लागतं. यामुळे नळ्या अरुंद होतात. साहजिकच तिथून रक्त ढकलण्यासाठी आपल्या हृदयाला डबल मेहनत करावी लागते. यामुळे पुढे जाऊन नसांमध्ये रक्ताची गाठ होण्याचा आणि पर्यायाने हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो. मित्रांनो, काय खावं आणि काय टाळावं? मंडळी, जर कोलेस्ट्रॉल वाढलं असेल, तर आपलं जेवण हे फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही, तर औषधासारखं असायला हवं. तर या पदार्थांना टाटा बाय बाय करा. जसे की तळलेले पदार्थ, समोसे, कचोरी, भजी, पॅकेटबंद अन्न जसे बिस्किट्स, वेफर्स, शेव, चिवडा, जास्त प्रमाणात लोणी, गावरान तूप, म्हशीची साय म्हणजेच म्हशीच्या दुधाची साय,
रेड मीट म्हणजे मटण आणि अति प्रमाणात चिकन खाणं, साखर, मैदा आणि बेकरीचे पदार्थ या सर्व गोष्टी वाईट कोलेस्ट्रॉलला वेगाने वाढवतात. तर जेवणात या चांगल्या गोष्टींचा समावेश करा. ओट्स आणि जव यामध्ये विरघळणारा फायबर असतो. अक्रोड आणि जवस ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे चांगले स्रोत आहे. लसूण, कांदा, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, ताजी फळे जसे की सफरचंद आणि संत्री हे शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढायला मदत करतात. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया तेलाबद्दल माहिती. जेवणासाठी शुद्ध मोहरीचं तेल किंवा राईस ब्रान तेल वापरा. पण लक्षात ठेवा, दिवसभरात 2 ते 3 चमच्यांपेक्षा जास्त तेल पोटात जाता कामा नये. पदार्थ तळण्याऐवजी उकडून, वाफवून किंवा हलके भाजून खाण्याची सवय लावा. आता पाहूया काही सोपे आयुर्वेदिक उपाय. तर पहिलं, लसूण. रोज सकाळी उपाशीपोटी लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या कच्च्या चावून खा किंवा कोमट पाण्यासोबत घ्या. दुसरं, मेथीदाणे. रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत घाला आणि सकाळी ते पाणी प्या व मेथीदाणे चावून खा. तिसरं, तज्ज्ञांचा सल्ला. जर तुम्हाला अजून सालाचा काढा किंवा गुगूळ घ्यायचा असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जीवनशैलीचे महत्त्वाचे बदल. रोज न चुकता कमीत कमी 30 मिनिटे वेगाने चाला किंवा हलका व्यायाम करा. सायकल चालवणे हाही खूप उत्तम पर्याय आहे. जिममध्ये जाऊन खूप भारी व्यायाम करण्याची काही गरज नाही. योगासने आणि प्राणायाम आपल्या दिनचर्येत सामील करा. सगळ्यात महत्त्वाचं, ताणतणाव कमी ठेवा, कारण तुम्ही जितका जास्त काळजी कराल तितकं शरीरातील कोलेस्ट्रॉल वेगाने वाढतं. तर मंडळी, शेवटी एकच सांगते, जर तुमचं कोलेस्ट्रॉल 400-300च्या वर गेलं असेल तर फक्त घरगुती उपायांवर विसंबून राहू नका. वेळीच चांगल्या डॉक्टरांकडे जा, योग्य त्या चाचण्या करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं सुरू करा. स्वतःच्या मनाने कोणतीही गोळी सुरू किंवा बंद करू नका. घाबरू नका, पण सावध राहा. योग्य आहार, रोजचा व्यायाम आणि चांगली जीवनशैली ठेवली ना, तर कोलेस्ट्रॉल काय, कोणताही आजार आपल्या वाटेला जाणार नाही. आपल्या शरीराचे इशारे वेळीच ओळखा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर हक्काने एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.